बातमी आहे ती लस कल्याणाच्या उपक्रमाची, यशस्वी करणाऱ्या चॅम्पियनची। ZMQ संस्था, KDMC महापालिका आणि पुढारी न्यूजच्या या उपक्रमामध्ये संगीता मढे लसीकरणाचा संदेश घराघरामध्ये पोहोचवत आहेत। पाहूया। कल्याण पूर्व भागात राहणाऱ्या संगीता मढे गेल्या 6 महिने लस कल्याणाची उपक्रमात हिरिरीने सहभागी झाल्या आहेत। समाजसेवेची आवड असलेल्या संगीता मढे कल्याण पूर्व येथील आनंदनगर भागात घरोघरी जाऊन लसीकरणाचं महत्त्व सांगतात। ZMQ या स्वयंसेवी संस्थेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पुढारी मीडिया यांच्या सहकार्याने सुरू केलेलं लसीकरण जनजागृती अभियान आता घरोघरी पोहोचलंय। त्यात संगीता मढे यांच्यासारख्या चॅम्पियन्सचा महत्त्वाचा वाटा आहे। लस कल्याणाची उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळणाऱ्या महत्त्वपूर्ण माहितीच्या त्या नियमित प्रसार करताना दिसून आल्या। त्यांच्या या कामामुळे लसीकरणाबाबत जनजागृती होण्यास मदत होते। मनापासून त्या मोहिमेच्या प्रसाराचं काम करतात आणि त्यांच्या कामाची प्रशंसाही होते। त्यांची या उपक्रमात मुलाखत घेण्यात आली तेव्हा लसीकरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली। ZMQ डेव्हलपमेंट संस्थेचे प्रतिनिधी हिलमी कुरेशी यांच्या हस्ते संगीता मढे यांचा समुदाय संघटन आणि लसीकरण जनजागृती कार्याबद्दल खास गौरवही करण्यात आला। लसीकरणामुळे बालकांचं आरोग्य सुरक्षित राहतं आणि भविष्यातील गंभीर आजार टाळता येतात, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं। माझ्या आनंदवाडीतून लस कल्याण या ग्रुपमध्ये मी प्रतिनिधी आहे। लहान मुलांना लसीकरणाबद्दल काय महत्त्व आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायची आहे। लसीकरणामुळे आम्हाला एवढं माहिती आहे की लवकर पोरं आजारी पडत नाही, त्यांना आजार लागत नाही, आरोग्य चांगले राहते। त्यामुळे आम्ही पहिल्या बाळाला टाइम टू टाइम लसीकरण केलं आहे। इंजेक्शन घेतल्यानंतर मुलांची जी अवस्था आहे ती चांगली असते। त्याला समोर कुठल्या अडचणी येऊ नये म्हणून ते इंजेक्शन दिले जातात आणि इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर नॉर्मली ताप वगैरे येतो तर ते नॉर्मली 3 किंवा 4 दिवसांमध्ये क्लिअर होऊन जातात। लस कल्याणाची उपक्रम समुदाय सहभागातून लसीकरणाचा संदेश घराघरात पोहोचवतो। संगीता मढे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिक महिलांचे गट, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून होणाऱ्या जनजागृती मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।